मंडळी, घरात झाडं लावल्यास त्याची शोभा तर अधिक वाढत असते। त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार देखील घरात रोपं लावल्यास निगेटिव्हिटी देखील कमी होत होती। पण कुठलेही प्लांट लावताना थोड्या त्याच्या सायंटिफिकली गोष्टी लक्षात ठेवणं देखील मात्र गरजेचं असतं। आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरात वेल असलेली झाडे लावायला आवडत असतात। घरात वेलवर्गीय प्लांट्स लावल्याने घर थोडं प्रशस्त दिसतं, शिवाय निसर्गाने आपल्या घरातच त्याचे स्थान निर्माण केलेले आहे असं देखील आपल्याला वाटायला लागत असतं। पण वेलीची रोपं लावताना मात्र थोडे दिशेकडे जर लक्ष दिले तर मात्र त्याने वेलींची ग्रोथ व्हायला देखील छान प्रकारे मदत होत असते। सो घरात जर आपल्याला वेलवर्गीय प्लांट्स लावायचे असतील तर त्यासाठी दक्षिण दिशा ही बेस्ट अशी मानली जात असते, किंवा वेलवर्गीय वनस्पतींसाठी दक्षिण दिशा ही अनुकूल देखील मानली गेलेली आहे। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। सो मंडळी, आज आपण वेलवर्गीय वनस्पतींविषयी जाणून घेणार आहोत की जे काही वेलवर्गीय प्लांट्स असतात त्यांची काळजी कशी घ्यावी, आणि थोडक्यात पावसाळ्यामध्ये कटिंग्स थ्रू कुठल्या वेली अशा झटपट वाढणाऱ्या असतात त्या देखील कमी वेळेत कमी काळजीमध्ये। सो मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मात्र व्हिडिओ खाली असलेल्या लाईक बटन प्रेस करायला विसरू नका। मंडळी, तुम्ही व्हिडिओला एक लाईक केल्यामुळे आपला हा व्हिडिओ इतर आपल्या गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे त्यांना जर अशाच माहितीची गरज असेल तर योग्य अशी इन्फॉर्मेशन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास आपल्या सर्वांचा हातभार त्यासाठी लागणार आहे। चला तर मग पटकन लाईक बटन प्रेस करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, सर्वात प्रथम वेलींसाठी जागा ही योग्य असणे महत्त्वाचं असतं। आपण काय करतो, बरेच असे वेलवर्गीय म्हटलं की सर्वांच्या घरात आणि सर्वांचं आवडतीचं सर्वात पहिलं प्लांट म्हणजे कुठलं, तर ते म्हणजे मनी प्लांट। सो आपण बेडरूम असो, किचन असो किंवा हॉल असो किंवा बाल्कनी असो, आपल्याला ज्या ठिकाणी बाहेर शूज रॅक असतात त्या ठिकाणी देखील आपण मनी प्लांट अगदी इझिली ठेवत असतो। मग ते पाण्यातही ग्रोथ होत असते किंवा त्याची मातीत देखील छान प्रकारे ग्रोथ होत असते। मनी प्लांट नंतर सेकंड नंबरचं वेल येत असतं ते म्हणजे नागवेलीची वेल। सो नागवेलीची वेल देखील खूप छान प्रकारे वाढत असते, तिची देखील भरपूर अशी काळजी घेण्याची गरज नसते। सो नागवेलीवर आधारित देखील मी बरेच असे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत, त्याने तुमच्या नागवेलीची पानं हिरवीगार, लांब लचक आणि सुदृढ म्हणा किंवा निरोगी होण्यास मदत होत असते। सो मंडळी, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागा। सो वेलींसाठी योग्य जागा ही निवडायला हवी। काही वेलींना जास्त सूर्यप्रकाश लागतो, तर मात्र काही वेली ह्या कमी सूर्यप्रकाशामध्ये देखील वाढत असतात। सूर्यप्रकाशानंतर वेळ येत असते ती म्हणजे रूट बाउंड। रूट बाउंड प्लांट म्हणजे काय की जी अशी प्लांट ज्यांची मुळे ही दाट आणि गुंतागुंतीची असतात आणि त्यामुळे त्यांच्या पुढील वाढीसाठी त्यांना जागा मिळत नाही। मातीतील पोषक द्रव्ये ते योग्य त्या प्रकारे शोषू शकत नाही, त्यामुळे झाडांची ही उपासमार होते आणि त्यामुळे झाडांची वाढ देखील खुंटत असते। सो मंडळी, जर तुमच्या देखील वेलीने वाढ थांबवली असेल तर मात्र त्याच्या मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा नसण्याची शक्यता असते। त्यामुळे त्या वेलवर्गीय जेही काही प्लांट्स असतात त्याची रिपॉटिंग करणं गरजेचे असते। त्यानंतर जर रिपॉटिंग करण्यासाठी किंवा रूट बाउंड झालेलं आहे हे कसं ओळखायचं असेल तर त्यासाठी तुमची वेलवर्गीय जेही प्लांट असेल त्याची पाने पिवळी पडणे, तपकिरी जर झाले असतील तर मात्र त्यांना मुळांनी बांधलेले असू शकतं। सो त्या ठिकाणी तुम्ही त्यांना रिपॉटिंग करू शकता। मंडळी, वेलवर्गीय जेही वनस्पती असते किंवा जेही वेलवर्गीय प्लांट असतं त्याला रिपॉटिंग करणे देखील सोपे आहे किंवा त्याला कटिंग थ्रू ग्रो करणे देखील अतिशय सोपे आहे। मंडळी, आता आपण वेलवर्गीयामधील ही एक नवीन प्लांट जाणून घेऊया ज्याचं नाव आहे कॅलिसिया रेपेन्स, किंवा याला टर्टल वाईन म्हणत असतात किंवा क्रीपिंग इंच प्लांट म्हणून देखील हे ओळखलं जात असतं। सो तुम्ही पाहू शकता की अगदी छोट्या छोट्या 5 ते 7 कटिंग होत्या, ह्या मी नर्सरीमधून आणलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्याकडनं ह्या मागून घेतलेल्या होत्या। सो मी त्यांना म्हणजे भुसभुशीत अशी माती घेतलेली होती आणि अगदी अलगद असं मातीवर त्यांना ठेवून दिलेलं होतं, कारण की त्यांची जी रूट्स असतात ना ती अगदी अलगद असतात। सो अगदी छोटीशी सुंदर वनस्पती असते ही, आणि ही अगदी तिच्या कडेकडेने पसरून छान प्रकारे हिरव्या किंवा असे त्याचे वॉटरी जे ल्यूज असतात त्याने ती संपूर्ण कुंडी ही कव्हर करून घेत असते। यासाठी तुम्ही अशी उथळ कुंडीचा वापर करू शकता। जर तुमच्याकडे त्या नसेल तर मी देखील या ठिकाणी मातीचं असं जे काही भांडं होतं त्यामध्येच मी हे करून घेतलं असेल, आणि अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या उथळ कुंडीचं जे काही छोटंसं मातीचं भांडं होतं त्याचं जे रूपांतर होतं ते आता अशा मोठ्या कुंडीमध्ये झालेलं होतं। खूप छान प्रकारे ही क्रीपिंग इंच म्हणा किंवा टर्टल वाईन जी काही वेल आहे ती खूप छान प्रकारे ग्रो करत आहे। सो मंडळी, यासाठी तुम्ही अशा प्रकारे हँगिंग प्लांटर्सचा देखील वापर करू शकता। सो या ठिकाणी मी बिस्लरी वॉटरचा जो कॅन असतो त्याचं जर वरचं जे टॉप मोड असतो त्याला कट करून या ठिकाणी हे हँगिंग प्लांटर तयार करून घेतलेलं होतं।
आणि त्यानंतर आणि बाकीच्या ज्या कटिंग्स होत्या त्या पुन्हा मी या छोट्याशा बाउलमध्ये ग्रो करायला ठेवलेल्या होत्या। या ठिकाणी ही वेल दाटसर झाली की पुन्हा मी त्याला न्यू जे काही प्लांटर राहील किंवा जे आता मोठं प्लांटर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये त्याला शिफ्ट करून देईल, जेणेकरून ही दाटसर होण्यास मदत होईल। सो तुम्ही पाहू शकतात की 5 ते 6 ज्या काही छोट्या छोट्या कटिंग्स मी लावलेल्या होत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या पूर्णपणे असे जे काही प्लांटर लावलेले होते त्याला त्यांनी पूर्ण कव्हर केलेले होते। पूर्ण त्यांचे जे रूट्स होते ते अगदी एकमेकांमध्ये गुंतागुंतीचे झालेले होते, त्यामुळे त्यांची वाढ त्या ठिकाणी थांबलेलं होतं। सो तुम्ही देखील तुमच्याकडे जे काही वेलवर्गीय प्लांट्स असतील किंवा जे काही वेलवर्गीय वनस्पती असतील त्यांना रूट बाउंड झालेलं आहे किंवा नाही हे देखील चेक करणं तेवढंच गरजेचं असेल, आणि जर झालेलं असेल तर मात्र त्यांना लगेच रिपोर्टिंग करून घ्या। मंडळी, वेली लावणं हे अतिशय सोपं असतं। त्यांना तुम्ही अगदी छोट्याशा स्टेम कटिंगद्वारे तुम्ही त्यांचा प्रसार करू शकता। त्यांना डायरेक्ट सनलाईट मात्र हा वेलवर्गीय वनस्पतीला टाळायचा असतो। मग त्यामध्ये ही क्रिपिंग इंच प्लांट असो, मनी प्लांट असो, त्यानंतर नागवेलीचा वेल असो, ह्या ज्या प्लांट आहेत किंवा ह्या ज्या वेली आहेत यांना डायरेक्ट सनलाईट हा सहन होत नसतो। सो त्यामुळे तुम्ही नेहमी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड असलेली जी काही खिडकी असेल, बाल्कनी असेल किंवा ज्या ठिकाणाहून इनडायरेक्ट पण मात्र ब्राईट सनलाईट येत असेल त्या ठिकाणी मात्र तुम्ही अशा वेलवर्गीय ज्या काही वनस्पती आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता आणि त्या ठिकाणी त्या छान प्रकारे ग्रो देखील होऊ शकतात। त्यानंतर वेळ येते ती म्हणजे वॉटरिंगची। मंडळी, जोपर्यंत मातीचा वरचा किंवा 2 इंचचा भाग हा तुम्हाला कोरडा वाटत नाही तोपर्यंत मात्र यांना पाणी देऊ नका। माती ही मात्र नेहमी ओलसर असायला हवी कुंडीतील, पण मात्र ती ओली किंवा त्याचा गचका होईल किंवा त्याचा गोळा होईल अशी माती जी असते ती मात्र या वेलवर्गीय वनस्पतींना आवडत नसते। त्यामुळे कुंडीमध्ये मात्र पाणी हे साचलेले राहू देऊ नका, पाण्यामध्ये या वेलींना ठेवू देखील नका। त्यानंतर मंडळी, 4थ्या नंबरची वेलवर्गीय प्लांटमध्ये येत असतं गोकर्णीचा वेल किंवा अपराजिताचा वेल। मंडळी, या वेलींना नेहमी वाढण्यासाठी त्यांना आधाराची आवश्यकता असते। सो तुम्ही वेलींना एक प्रकारचा मांडव, जाळी किंवा इतर प्रकारे एखाद्या लाकडी काठीचा असो, दांडीचा असो किंवा दोरीचा असो अशा प्रकारचा त्यांना आधार देऊ शकतात। वेलींना जर आधार मिळाला तर त्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही आहे माझी गोकर्णीची वनस्पती। अगदी तिला 2 ते 3 महिने आधी मी सीड्स थ्रू ग्रो करून घेतलेलं होतं आणि त्यावर खूप छान असे डार्क रंगाचे फुलं देखील यायला सुरुवात झालेली आहे। सो जेही वेलवर्गीय वनस्पती असेल त्यांना तुम्ही अशा ज्या काही मॉस्टिक, आता सध्या मार्केटमध्ये मॉस्टिक देखील येत असतात, पण आपण अगदी घरच्या वस्तूंच्या साहित्यातून घरच्या घरी मॉस्टिक देखील बनवू शकतो। सो त्या रिगार्डिंग देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, जो मी नागवेलीच्या वेलीची ही जी कुंडी आहे ना यामध्ये ही जी मॉस्टिक लावलेली आहे ती अगदी मी नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेली आहे। सो अशा प्रकारे आपण मॉस्टिक वगैरे जर मनी प्लांट नागवेलीच्या कुंडीमध्ये लावला सो त्यांना आधार तर मिळतो, पण कायम त्या ठिकाणी मॉइश्चर असल्यामुळे पानांचा जो आकार असतो, जो हिरवेपणा असतो तो देखील वाढण्यास त्याने मदत होत असते। त्यामुळे वेलींना नेहमी आधार हा देणं गरजेचं आहे। मंडळी, आधारानंतर येत असतं ते म्हणजे वेलींना किती प्रमाणात आणि खत घालणं देखील गरजेचे आहे किंवा नाही। वेलींना तसं पाहायला गेलं तर जास्त प्रमाणात खत देण्याची गरज नसते, त्याच्या आवश्यकतेनुसार त्यांना सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत देखील आपण वापरू शकतो। सो ज्यावेळेस वेलवर्गीय वनस्पती असतात त्यावेळेस त्याचे पानं पिवळे पडणे किंवा ब्राऊन होणे किंवा पानं करपलेल्यासारखी दिसणे यांसारखे ज्यावेळेस आपल्याला लक्षणं या दिसून येत असतात त्यावेळेस मात्र आपण अगदी घरगुती खतांचा वापर करू शकतो। मग त्यामध्ये तुम्ही बनाना पील फर्टिलायझर असो, चहा पावडर असो, नीम पावडर असो किंवा अदर जे काही फर्टिलायझर आहे जे मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर केलेले आहे, एप्सम सॉल्टचा वापर करू शकतो। सो अशा अगदी हलक्या फुलक्या खतांचा जो काही मारा आहे किंवा जो काही खाऊ आहे आपण तो या झाडांना देऊ शकतो। त्याने मात्र जी काही यांच्यावर जे काही समस्या येत असतात त्या समस्या दूर होण्यासाठी हे खत मात्र नक्कीच मदत करत असतात। मंडळी, वेलवर्गीय वनस्पती असली तर मात्र तिची पानं ही हिरवीगार, लांबलचक जर असली तरच ते आपल्याला अट्रॅक्ट करत असतात, पण मात्र आपण त्यांना जर खतं दिली नाही त्यामुळे झाड देखील निरोगी असतं, त्याचप्रमाणे ते कुपोषित देखील होऊ शकतं। त्यानंतर प्लांट्सवर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याचे जे काही चान्सेस असतात ते मात्र त्या ठिकाणी 100% होत असतात आणि नेहमी झाड हे आजारी दिसत असतं। एकंदरीत काय, मग हळूहळू झाडाची ही ग्रोथ थांबून ती त्याची पानं पिवळी करत असतं, त्यानंतर पानं गळू लागत असतं आणि हळूहळू मात्र ते जे काही झाड आहे ते आपल्या कुंडीतून मात्र नाहीसे होण्याच्या मार्गावर असतं। त्यामुळे या झाडांना अगदी हलकं फुलकं जे काही खत आहे ते देखील देणे
करायचे गरजेचेच आहे। आपण सूर्यप्रकाश पाहिला, पाणी पाहिलं, खत पाहिलं, त्यानंतर त्यांना आधार असो किंवा जे काही सपोर्ट असो तेही पाहिलं। आता वेळ येते ती म्हणजे जे काही सध्या सीझन आहे तो आहे पावसाळा। सो पावसाळ्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस असतो किंवा जोरदार वारा असतो त्यांपासून वेलींचं संरक्षण करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। सो वेलींच्या ज्या काही ब्रांचेस असतात त्या अगदी नाजूक असतात। जोरदार वारा असो, सोसाट्याचा वारा असो त्या मात्र सहन करू शकत नाही। त्या ठिकाणी त्यांचे जे काही म्हणजे एरियल रूट्स असतात ते त्या ठिकाणी ब्रेक होत असतात, ब्रांचेस ब्रेक होत असतात आणि त्याने जी काही इजा आहे त्या वेलींना होत असते। सो त्यापासून देखील वाचवण्यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट जे असतो आपण लावलेला असतो ते मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे काम करत असतं। त्यानंतर वेळ येत असते ती म्हणजे वेलींची छाटणी। वेलींची वाढ नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थित आकार किंवा बुशी बनवण्यासाठी त्यांची कटिंग, प्रूनिंग, छाटणी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। अनावश्यक किंवा वाढलेल्या फांद्या असतात त्या देखील आपण वेळोवेळी काढायला हव्यात। पिवळी पडलेली जी काही पानं आहेत ती देखील काढायला हवी। त्याने काय होतं, जी काही प्लांट्समधली जे काही मातीतील एक्स्ट्राची जी पोषक तत्व असतात ती ही घेत असतात आणि त्यामुळे जे काही हिरवी पानं असतात त्यांना मात्र ते न्यूट्रिएंट्स कमी पडत असतात। सो त्यामुळे झाडांची म्हणा किंवा वेलींची वेळोवेळी छाटणी देखील तेवढंच गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही छाटणी करत असता त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन 2 ब्रांचेस ह्या ग्रो होत असतात। सो हे आहे पुन्हा माझ्याकडे जे मनी प्लांट आहे। माझ्याकडे जवळपास 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे मनी प्लांट आहे आणि ते मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये देखील तुमच्याशी शेअर केलेलं आहे। मंडळी, अशा प्रकारे छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण वेळोवेळी जर फॉलो केल्या तर आपल्या ह्या वेली आहेत त्या देखील एक योग्य दिशेने वाढ होण्यास त्यांना मदत होत असते आणि त्या छान प्रकारे ग्रो करत असतात। सो एका कुंडीमध्ये लावलेली वेल ही पुन्हा 5 कुंड्या तयार करण्यास देखील मदत करत असते। पण मात्र त्यांचे फक्त योग्य डायरेक्शन आणि योग्य जे काही प्रमाण असतं ते प्रत्येक गोष्टीचं आपल्याला माहीत असणं मात्र तेवढंच गरजेचं आहे। आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। आणि हो, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी गार्डनच्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये।